हरिओम हरिओम हरिओम. आज महालक्ष्म्या. आह, आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्यामध्ये महालक्ष्म्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि मातेच्या आगमनाच्या प्रित्यर्थ आमच्या मंगलाताईंनी वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आज त्या देत आहेत. तर त्यांचा आपण लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी त्या रेसिपी करून महालक्ष्मींचं प्रसाद ग्रहण करावं. मी पाठकद्यांना विनंती करतोय की त्यांनी परिचय करून द्यावा. हरिओम सर. दादासाहेब पिचकुले योग वर्गात आज खाद्यपदार्थांची सूचना पद्धत या विषयावर प्रकाश टाकणार आहे. तसंच या विषयाचं हे म्हणजे पदार्थाच्या आकर्षक मांडणीवरच खाण्याचा मोह वाढविणे आणि तसेच त्यांचा आस्वाद व लाभ द्विगुणित करणे अवलंबून असतो. यावर प्रात्यक्षिकासह प्रकाशझोत टाकणार आहेत आजच्या व्याख्यात्या आदरणीय मंगलाताई डहाके भंडाऱ्यावरून. ताईंचा परिचय इतका लांबलचक आहे आणि इतक्या कार्यात त्या सदैव अग्रेसर राहतात, तरी मी माझ्या शब्दातून त्यांचा परिचय करून देते. विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण हे लग्न झाल्यानंतर आणि मूल झाल्यानंतर झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी म्हणा त्यांच्या घरून त्यांना अतिशय चांगला सपोर्ट मिळाला याबद्दल शंकाच नाही. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन 4 विषयात केलं. MA होम इकॉनॉमिक्स मध्ये केलं. कंझ्युमर इकॉनॉमिक्सला त्या टॉपर होत्या. पुढे न्यूट्रिशन सुद्धा केलं, त्याच्यात त्यांनी प्रावीण्य मिळालं आणि पॉलिटिकल सायन्स सुद्धा MA केलं त्यांनी. म्हणजे या 4 विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. 1990 नंतर मात्र त्यांची लेखणी त्यांनी जी हातात घेतली ती अजूनपर्यंत थांबलेली नाही. त्या लोकमत सखी पुरवणीच्या जनवाद, नवराष्ट्र या वर्तमानपत्रात त्यांचे सदर नेहमीच यायचे. तसेच त्या कथा, कविता, लेख, आजीबाईचा बटवा, रुचिरा या बऱ्याच विशेष त्यांचे बऱ्याच सदर प्रकाशित झाले. कलर्स मराठी तसेच कलर्स मराठी या मराठी चॅनलवर एक्सपर्ट म्हणून त्यांना 1 नाही 2 नाही तर चक्क 3 वेळा त्यांना एक्सपर्ट म्हणून बोलावलं गेलं. तसेच त्या मेजवानी या कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांचे कार्य फक्त बाहेर नाही तर घरी सुद्धा त्या कुकिंग क्लास घेतात. सध्या तर त्या 10 ते 12 बचत गटांना कुकिंगचं प्रशिक्षण देतात. त्यावरूनच त्यांच्या त्या महिलांचे रोजगार सुद्धा प्राप्त होते. हे एक फार चांगलं काम त्या करतात. त्याचा प्रिय सखीस हा त्यांच्या कथा संग्रह प्रकाशित झालेला आहे. कोंदण नावाचा काव्य संग्रह आहे. तसेच आपल्याही योग वर्गात जसं सेशन चालू असतं तशीच त्यांची कविता तयार होते. मला असं वाटतं त्यांची कल्पनाशक्ती ही अगदी जन्मजात आणि उपजत असेल असेही म्हणायला हरकत नाही. त्यांना असंख्य पुरस्कार आहे. पुरस्कार 1 नाही 2 नाही असंख्य आहे. मला वाटते 17 ते 20 पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. त्यापैकी दलित रत्न पुरस्कार आहे, प्रतिभा रत्न पुरस्कार आहे, कथाकथन पुरस्कार आहे, काव्य रचना पुरस्कार आहे, राज्यस्तरीयचं बेस्ट डिश पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. लोकमत तर्फे त्यांना बेस्ट सखी पुरस्कार मिळाला आहे. यवतमाळ सस्नेह संस्थेचा रणरागिणी पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे त्या नुसतं कुकिंग मध्ये नाही तर रणरागिणी सुद्धा आहे. तसेच त्या 2010 मध्ये बावणे कुणबी समाज सेवा मंडळ भंडारा या कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष आहे. खेळमुक्त झाड अभियान जिजामाता बटालियन महिलांच्या अध्यक्ष आहे. आम्ही लेखिका ग्रुपच्या संचालिका अशा अनेक ग्रुपच्या त्या संचालक आहे, पदाधिकारी आहे. आणि शिवाय म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी बरेच कवितांचे ग्रुप तयार केले. त्या ग्रुपमध्ये त्यांच्या कवितांना अनेक सन्मानपत्र सुद्धा मिळालेले आहेत. तसंच त्यांच्या घरी असते की कोणाचाही वाढदिवस असतो, लहान सदस्य असो की मोठा, त्या सदस्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात आणि लहान मुलांना ते फळांचे आणि बिस्किटांचे वाटप करतात. तसंच मूकबधीर मुलांना जेवण, ब्लँकेट, वह्या, पुस्तकं, अंध विद्यालय आणि कर्णबधीर शाळांना अनेक भेटी देतात. म्हणजे त्यांच्याकडून त्यांना जेवण वगैरे देतात आणि भेट मौल्यवान वस्तू देतात, सहकार्य देतात. तसेच इतकं सगळं आर्थिक, वैचारिक, सामाजिक पातळीवरचे कार्य मंगलाताईंचे आहे. मंगलाताईच्या नावातच मला असं वाटते मंगल आहे. त्यामुळे त्यांच्या हातातून सतत मंगल घडत राहू दे अशी आमच्या सर्वांची इच्छा. तसेच मॅडम तुमच्यासाठी फक्त 4 ओळी, कारण सगळ्याच कार्यात तुम्ही
अग्रेसर आहात, असं कुठलं क्षेत्र नाही की तुम्ही या कार्यात भाग घेत नाही म्हणून. म्हणून 2 ओळी. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अनेकविध विषयावर तुमचे व्याख्यान झालेले आहे. तुम्ही अनेकांना रोजगार प्राप्त करून देतात. पुनश्च तुम्हाला अशा सदिच्छासह मी माझ्या परिचयाला विराम देते. हरिओम. नमस्कार. आज दादासाहेब पिचकुले योग वर्गात मला पदार्थ शिकवण्याची संधी मिळाली, म्हणून आयोजकांचे म्हणजेच सन्माननीय देवराव दादा, सन्माननीय रामकृष्ण दादा, तसेच सन्माननीय डॉक्टर पांडेबुच्चे दादा आणि सन्माननीय आशाताई माने, तसेच पाठारेताई यांचे सर्वांचे मी खूप धन्यवाद देते की मला ही संधी मिळाली. आणि आता मी सुरू करते. पहिली मी सांगत आहे मिक्स पिठाचा व्हेज उपमा. मिक्स पिठाचा व्हेज उपमा. फक्त 1 चम्मच तेल घातलेलं आहे आणि पीठ आपण असं साधं भाजून घेतलेलं आहे. मागे आशाताई म्हणाल्या होत्या की तेलात भाजू नये, तेल तुपात, म्हणून कोरडंच भाजून घेतलेलं आहे. मोहरी घातली, मोहरी तडतडू दिल्यानंतर आता मी जिरं घालत आहे. मिरची, कांदा, टोमॅटो आणि सर्व भाज्या म्हणजे मक्याचे दाणे, कोबी, गाजर आणि शिमला मिरची, तसंच मसूरची डाळ पण घालत आहे. उपमा नेहमी आपण रव्याचा किंवा शेवयांचा किंवा पिठाचा पण करतो आपण, पण हा मिक्स पिठाचा व्हेज उपमा. पूर्ण व्हेज. मिक्स पिठामध्ये कोणते कोणते पीठ घेतले ते सांगाल काय? पीठ ज्वारी, बाजरी, मका, नाचणी आणि त्यात राजगिरा पण घातलेला आहे. थोडे उडीद घातले आणि मूग. हे पूर्ण हे करून धुवून घेतले आणि धुवून वाळवून थोडे भाजले आणि नंतर मग त्याचं पीठ करून केलं. आता गोडलिंब घातलाय आपण, गोडलिंबाची पानं, हळद, तिखट, मीठ. थोडं मीठ आणि आता घालू आपण हे पीठ. हळद, तिखट, मीठ आणि हे पीठ. आता हे थोडं परतून घेऊ आपण.
आता हे झालेलं आहे. यात मी आता गरम पाणी घालत आहे. हा, आणि लागलीच झाकून ठेवून द्यायचं. आपल्याला पाठारे ताईंनी मागे सांगितलंच होतं की ज्वारी बाजरी तसं मी आधी करून ठेवायची, पण इतकं माहिती नव्हतं की जास्त दिवस राहिलं पीठ तर त्याला अर्गट नावाचा हा घटक म्हणजे लागतो बा म्हणून, आणि एक बुरशीचा हा प्रकार आहे म्हणून 8 दिवसाच्या वर ठेवू नये पीठ, आणि खूप छान माहिती दिली होती. त्या आधारावर मी आज हे पदार्थ सांगत आहे. आपल्याला खायला पण चांगले आणि थोडी आपण कोथिंबीर घालूया. थोडं लिंबाचा रस, आणि थोडी साखर. आपला उपमा तयार आहे. त्याच्यावर मी खोबरं किस आणि कोथिंबीर घातलेली आहे. दिसते डिश? हो हो, दिसतंय दिसतंय. आता आपण दुसरा पदार्थ करूया. हे मी यात गाजर आहे, कांदा, टमाटर, कोबी, मिरची, लसूण, शिमला मिरची आणि बीट आहे. हे मी एकत्र करून थोडं फ्राय केलेलं आहे. फ्राय म्हणजे अगदी थोड्या तेलात परतून घेतलेलं आहे. यात आपण घालूया थोडा बटाटा, बाइंडिंग साठी बटाटा. आता मी शिकवत आहे व्हेज कटलेट्स, जे सर्वांना आवडतात म्हणून आपण शॅलो फ्राय करून ते घेणार. यात पोहे घालणार, थोडे भिजवलेले पोहे, वरून थोडं गाजर, आणि हे मिक्स पीठ, हे नाचणीचं पीठ आहे. थोडं तिखट, हळद, आणि मीठ.
हे छान आपण मिक्स करून घेणार. मते साहेब, आपण भंडाराला जाऊन खाऊन आलोय. यात जिरं पावडर. जिरं तीळ ओवा. यात घालणार थोडी जिरं पावडर, थोडी घातली, थोडं जिरं पावडर आणि थोडा ओवा आणि थोडे तीळ. आणि याची कन्सिस्टन्सी पाहायची आणि असा गोळा होतो की नाही ते बघून आपल्याला ठरवायचं असते की हे जमेल की नाही. आता याचं जमत आहे. यात आपण आता थोडं तेल घालूया, जास्त नाही, अगदी थोडं तेल. आणि कुठल्याही आकारात, पण याला कुठल्याही साईज आपण घेऊन करू शकतो. गोल करू शकतो किंवा मग चपटे करू शकतो. आता मी हे असे केलेले आहे. आई, 23 ऑगस्ट सोमवारी आम्ही तुमच्याकडे पदार्थ खाल्ले होते. हो. ते आपण कुठल्याही साईज मध्ये करू शकतो, असं काही नाही. हे अगदी कमी तेलातच होतात, म्हणजे याला खूप तेल काही लागत नाही. वरून थोडं तेल, प्रत्येक याच्यावर थोडं थोडं तेल घालून थोडं झाकण ठेवायचं. सर्व भाज्या आहेत, भाज्यांमध्ये तर पण खनिजे खूप असतात, म्हणून सर्व भाज्या आणि त्यात बटाटा पण घातलेला आहे. परत आपले मिक्स पीठ पण आहे, त्याच्यामुळे पूर्ण जीवनसत्व, प्रोटीन्स आणि कर्बोदके सर्वच आलेलं आहे त्यात आणि खनिजे. त्याच्यामुळे असे पदार्थ खायला पण चांगले वाटतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. गरमागरम खायची असतील सकाळचा नाश्ता तर येऊन जा सर्वजण.
आता हे झालेले आहेत. आता आपण डोसा करूया. दिसतात ते? हो दिसतंय दिसतंय. हा. डोसा पण मी 2 प्रकारचा करत आहे. आपला नेहमी करतो तो तसा, आणि आपला हा डोसा आहे डाळ तांदळाचा, नेहमी करतो तो. याच्यात आणि त्याच्यात त्या मिक्स पिठाच्या डोशामध्ये बराच फरक असतो. ताई साहित्य सांगा ना. हा डोशातलं साधा साहित्य. डोसा आहे. हा साधा डोसा आहे दादा. म्हणजे डाळ तांदळाचा जनरली आपण करतो, सर्वजण करतात, आणि हा छान क्रिस्पी होतो. पण आपण जो आता मिक्स पिठाचा करणार आहे तो थोडा मऊ होतो, तो म्हणजे इतका क्रिस्पी नाही होत तो. हे वरून तेल घातलेलं आहे थोडं. हा छान क्रिस्पी झालेला आहे. हा मिक्स पिठाचा आहे, म्हणजे ज्वारी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, आणि याला चिक्की असते म्हणून हा जरा, तरी पण उडीद आहे, मूग आहे, त्याच्यामुळे थोडं हा मिक्स पिठाचा डोसा. गॅसवर आहे की इंडक्शनवर आहे ताई? काय म्हटलं दादा? गॅसवर आहे की इंडक्शनवर आहे? नाही नाही, इंडक्शनवर. अच्छा, छान आहे. इंडक्शनवर करत आहे.
पण इकडे आमची लाई लाई व्हायला लागली तोंडाची. सर्वजण या खायला, मला त्यानंतर मी पाठवते. ऑनलाईन पाठवा. योगा झाल्यानंतर अर्धा तास खायचं नसते, पण आता हे खाऊ हो. वाटायला लागलं. शेलोकर साहेब, एक भंडाऱ्याला दौरा काढा. हा डोसा मऊ झालेला आहे, कितीही भाजला तरी पण हा मऊच होणार. आणि ताईने सांगितलं त्याप्रमाणे मी चटणी पण करणार आहे. आता आपण पिझ्झा शिकूयात, होममेड पिझ्झा. हे पण मिक्स पीठ आहे, पुन्हा ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, मका, नाचणी आणि यात राजगिरा पण घातलेला आहे. आपल्याला मिक्स पिठाचे महत्व तर सगळ्यांना माहितीच आहे, फार उपयोगी आहे. आणि फायबर्स जास्त असल्या कारणाने हे डायटरी फायबर्स आहे, तर त्याच्यामुळं पचनशक्ती चांगली राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. म्हणून आपण हे मिक्स पिठाचं करत आहोत. आपण पिझ्झाचा बेस सुद्धा आपण आता घरीच करतो आहे. आपल्याला मंजुषा ताईने सांगितलं होतं की ते दुकानचं बटर न वापरता आपण हे हाताने केलेलं बटर केव्हाही चांगलं, म्हणून मी दाण्याचं बटर केलेलं आहे. दाणे आणि तिळाचं हे दोन्ही बटर आहेत, हे मी इथे यूज करत आहे. आता याच्यावर आपण थोडं सॉस घालूया. हे सॉस पण घरी केलेलंच आहे, बोराचं सॉस आहे.
वरून सर्व भाज्या घालूया. शिमला मिरची घातली आहे. आणि गाजर घालत आहे. मक्याचे दाणे आहेत. कोबी आहे. याच्यावर कलमी कलमी पावडर आहे ही आणि मिरी पावडर आहे, मिक्स केलेली आहे. थोड्या परत बटाटा पण हे करणार आपण, ही थोडी टेस्ट आणि बाइंडिंग सारखं होऊन जाते याच्यावर मग म्हणून. आता वरून आपण हे याचं टोफू बनवलेलं आहे. हे फारच भुसभुशीत आहे. सोयाबीनचं टोफू हे चीज आहे हे, आणि सोयाबीनचं टोफू पण घालणार आहे. हे सोयाबीनचं टोफू आहे. सोयाबीन भिजत घालून नंतर मग त्याची साल काढले, थोडे वेळ करून बारीक केलं मिक्सर मध्ये, आणि त्याचं दूध काढलं. दुधात थोडा लिंबू पिळला. ताईंनी मिरचीचे देठ म्हटले होते, पण त्याच्याने नव्हतं झालं माझं, म्हणून लिंबू पिळला. आणि नंतर मग आता हे थोडा वेळ आपण आणि पिझ्झा वगैरे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजकाल सगळ्यांना आवडतो. मग आपण विकतचा पिझ्झा आणतो, तो मैद्याचा असतो. मग मैद्याचा पिझ्झा म्हणजे पचत नाही, मग आपण मुलांना म्हणतो खाऊ नका खाऊ नका, उगाच कशाला, घरीच करून द्यायचं. त्याच्यापेक्षा मस्त त्याचा आनंद घ्यायचा. आणि आपणही अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. घरी केल्याचा आनंदही वेगळा असतो. आता मेल्ट होत आलेला आहे. वरून थोडी आपण कोथिंबीर घालायची. बघा पिझ्झा दिसतोय, दिसतोय सगळ्यांना. हो हो दिसतो दिसतंय दिसतंय. दिसतो. आता आपण खीर करूया. हात नाचणी आणि खसखस
नाचणी खसखसची खीर. हे याचं दाण्याचं. आता पाण्याला उकळी आलेली आहे. ती आपण नाचणी आणि खसखस भिजत घातली होती. 6 तास भिजू दिली आणि नंतर मग बारीक केलं. पण हे म्हणजे पूर्ण बारीक नाही केलं मी, मुद्दामच नाही केलं. थोडस रवेदार चांगलं वाटते म्हणून. ही लवकरच शिजत आलेली आहे. आहे आपल्याला मंजुषा ताईने सांगितलं होतं दाण्याचं दूध. हे दाण्याचं दूध आहे आणि हे तिळाचं दूध आहे. यात सेलेनियम भरपूर असतात तिळामध्ये आणि खसखस मध्ये. त्याच्यामुळे हृदयाचे आजार हे दूर राहू शकतात. आपल्या हृदयाच्या रोहिण्या म्हणजे धमन्या त्या साफ राहतात. आपण यात गूळ घालूया. आता ही झालेली आहे. यात आपण विलायची पावडर घालायची. विलायची जायफळ पावडर आहे आणि ड्रायफ्रुट्स. ही पण अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप छान आहे. तसंच बाळंतिणीसाठी बाळणपणात आपण बाळंतिणीला देऊ शकतो. हे विटा पाहून खाली
वरून परत काजू घातलेले आहे. ही बघा खीर. दिसतेय? हा दिसतंय ते दिसतंय. हो हो. कशी वाटली? चव चव घ्यायला पाहिजे. हो हो नक्कीच. कशी वाटली सध्या सांगता येणार नाही, प्रत्यक्ष भंडाऱ्याला यावं लागलं आम्हाला. आता आपण गणपतीचे दिवस आहेत म्हणून आपण उकडीचे मोदक करूयात. हे बेसनाचं सारण आहे. म्हणजे बेसन भाजून घेतलेलं आहे. जसं आपण बेसनाचे लाडू करतो त्याप्रमाणे, पण बेसन म्हणजे साजूक तुपात चांगलं भाजल्यानंतर त्यात थोडं दूध घालायचं आणि नंतर मग पिठी साखर घातली तर मग ते अगदी पेढ्यासारखं वाटते. अगदी पेढ्याची चव असते. यात हे मी केलेलं आहे. यातला वेळ पुरतो की नाही म्हणून हे करून ठेवलेलं आहे. आता आपण याचे मोदक करूयात. गणपती बाप्पाला 10 दिवस वेगवेगळे मोदक त्यांना सुद्धा आवडतात. जसं आपल्याला वेगवेगळं आवडते खायला त्याप्रमाणे गणपती बाप्पाला पण आवडत असते. बेटा पाणी पिशवी. सॉरी. हे झाले आपले बेसनाचे. हे आहे आता तिळाचं कूट आहे. तीळ आणि गुळ. तीळ गुळाचं सारण आहे. तिळात सुद्धा खनिजे भरपूर असतात. जे तिळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सर्वात जास्त कॅल्शियम आणि आयर्न असते. पण हे आपल्या शरीरात जाण्यासाठी आपल्याला त्याचा बराच लाभ होतो. म्हणून गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपण आज हे मोदक करत आहोत. हे पानाचं आहे. ताईने आपल्याला सांगितलं होतं मुखवासासाठी म्हणजे विड्याचं पान रोज खायला पाहिजे. त्याच्यामध्ये सेलेनियम असते, परत आयर्न असते
आणि बरेच खनिज म्हणजे मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे खनिज सुद्धा असतात. म्हणून विड्याचं पान खाणं तेही खूप आवश्यक आहे. तर मी विड्याच्या पानाचे सुद्धा मोदक करत आहे. विड्याचे पानं तोडले, घरीच आहे विड्याचं पान आमच्याकडे. तोडले, बारीक केले मिक्सर मध्ये. त्यात सोप, ओवा, ज्येष्ठमध आणि चेरी घातली, गुलकंद घातलं आणि नंतर मग ते केले. हे तयार करून ठेवलेलं आहे. बेटा मला एक वाटी देशील? साधी वाटी. आता हे बघा मिक्स पीठ आहे. म्हणजे यात मी तांदळाचं पीठ पण घातलेलं आहे आणि ज्वारी, बाजरी, मका, ते आपलं राजगिरा, नाचणी सर्व मिक्स केलेलं पीठ आणि थोडं 1 चम्मच तांदळाचं पीठ याची आता उकड काढून घेणार आहे. हा. 1 वाटी पिठाला 1.25 वाटी पाणी घ्यायचं. यात थोडं मीठ घालायचं. आणि 1 चम्मच तूप, थोडं तूप आणि एक चम्मच तूप घालायचं. तसं आपण आता हे उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपण हे यात पीठ घालूयात. हो हो, थोडं मीठ घातलं, पीठ आणि थोडस तूप घातलं.
झाकण नेलंय का सगळं? ही अशी उकड काढून घ्यायची. त्याचे झाकण ठेवायचं आणि यात मग आपण खोबरं आणि गुळ हे मिक्स केलेलं आहे. थोडं गुळ मी मेल्ट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये खोबरं घातलं, खोबरं किस. आणि हे मग त्यात यात विलायची पावडर आहे. परत ड्रायफ्रुट्सचे समजा तुकडे घातले तर मग ते जमत नाही, म्हणून ड्रायफ्रुट्स मी बारीक करूनच यात घातलेलं आहे. आता हे झालेलं आहे. फार गरम आहे आणि याला थंड होऊ देऊ. गणपती बाप्पाला म्हणजे 10 दिवसातला एक दिवस तरी आपण उकडीचे मोदक करतोच. पण उकडीचे मोदक करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. काही लोक फक्त शिऱ्यासारखं करतात आणि ते उकडीचे मोदक म्हणतात. पण उकड अशी जनरली तांदळाच्या पिठाची काढतात. पण आपण आता मिक्स पीठ घेतलेलं आहे. आपण पौष्टिकतेवर भर देत आहे म्हणून मिक्स पीठ आणि त्यात मी थोडं तांदळाचं पीठ पण घातलेलं आहे. मिक्स पीठ पण ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद हे थोडे उडीद घातलेले अगदी आणि मूग आहे म्हणजे असं आणि थोडा राजगिरा पण. असे आपण बऱ्याच प्रकारचे करू शकतो. पंचखाद्यान्नाचे मोदक म्हणतात. म्हणजे पंचखाद्यान्न म्हणजे खवा, खारीक, खसखस, खजूर परत मेव्याचे मोदक, साधा मेवा पूर्ण बारीक करून त्याचे मोदक करतात. आता पुरणाचे मोदक आपण भरून करतो किंवा मरव्याचे मोदक करतात. मग ते पण आपण कधी भरून करतो. असे तिळाचे मोदक किंवा खोबऱ्याचे मोदक हे सुद्धा आपण भरून करतो. म्हणजे पूर्ण मोठी पोळी लाटायची, त्याचे छोट्या छोट्या वाटीने कापायचे गोल गोल काप आणि त्याच्यामध्ये ते सारण भरून त्याचे सुद्धा मोदक करू शकतो. आणि हे मोदक केल्यानंतर पुन्हा वाफवावे लागतात. तर इथे वाफवायला वेळ लागेल. आणि यात मी ते सारण भरतेय आणि मग
इथे आपण पाणी घातलेलं आहे, पॅन मध्ये पाणी घातलं आणि हे आता तयार मोदक वाफवणार आहे याच्यावर. म्हणजे 5 ते 7 मिनिटं वाफवायला पाहिजे. एक वाटी चम्मच. हे बघा, आणि याला मग चम्मचने हे करायचं. थोडं तेल घातलं याच्यावर, तेल किंवा तूप आपण आपल्या ह्याच्यानुसार आपण घालू शकतो. तर ते निघायला पाहिजे म्हणून. त्याची ताटली नाही. हे आता एकदा वाफवायचे. 5 मिनिटात वाफवून झाले की आपले मोदक तयार. आणि त्याच्यानंतर याच्यावर एक तर तुपासोबत खातात किंवा मग चॉकलेट सॉस करून त्याच्यासोबत खातात. याच्यावर चॉकलेट सॉस घातला तर फारच टेस्टी वाटतात. मग चॉकलेट सॉस तो पण आपण घरीच बनवू शकतो, पण आपल्याला वेळ नाही. पारंपरिक पदार्थ आणि पारंपरिक पदार्थांना आधुनिक लूक देऊन आपण हे पदार्थ करत आहोत. सर्वांना आवडतील अशी आशा करते. आपण पौष्टिकता तर जपतोच, पण पौष्टिकतेसोबत म्हणजे घरच्या लोकांनी खाल्लेही पाहिजे हे महत्वाचं असते. हे लहान मुलं तर आजकाल इतके नखरे करतात की खात नाही मुलं. वरण भात भाजी पोळी तर अजिबात नको असते, काहीतरी वेगळं पाहिजे असते त्यांना. म्हणून त्यांच्यासाठी हे असे वेगवेगळे पदार्थ आपण केले तर पौष्टिकतेसोबत त्यांचं पोटही भरेल आणि सुदृढ राहतील. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्राचे शिल्पकार आहे म्हटलं तरी चालेल. आणि ते जर सुदृढ राहिले तर नक्कीच आपलं राष्ट्र सुदृढ राहील. मोदक आता झालेले आहेत आपले. आजच्या 473व्या दिवशी दादासाहेब टिचकुले या वर्गातील आदरणीय आमचे मते दादा, आदरणीय ठोकर दादा, आजच्या आमच्या गुरु मंगलाताई ढहाके भंडाऱ्याहून आणि सर्व आमचे मने दादा, सेलोकर दादा, सर्वांना प्रणाम. सर्व आपले साधकांना प्रणाम करून आजच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनला आपण मंगलाताईकडून 5-6 पदार्थ प्रात्यक्षिक करून पाहून घेतले आणि आभासी पद्धतीने टेस्ट करून घेतले. तसंच आजच्या
मंगलाताईंच्या रेसिपी बद्दल आदरणीय डॉक्टर विद्याताई ठवकर यांनी थोडक्यात आपली प्रतिक्रिया द्यावी अशी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. कैलासवासी टिचकुले योग वर्गामध्ये सर्व मान्यवरांचे स्वागत. मंगलाताई, काय सांगावं तुमच्याबद्दल. इतकं अप्रतिम पाककृती तुम्ही आम्हाला कमी वेळामध्ये शिकवलं आहे. त्यामध्ये स्वयंपाक रुचकर खाद्यपदार्थ करणे ही एक सुद्धा कलाच आहे आणि झटपट पाहणाऱ्यांच्या नजरेला आकर्षित करून घेणारी ही एक सुद्धा कला आहे. अगदी कमी वेळात पदार्थ भरपूर चविष्ट, पण आपल्याला हे माहित आहे की कोणते पदार्थ गोड आणि कोणते पदार्थ तिखट. त्यावरून आपल्याला पदार्थ नक्कीच चांगला झालेला आहे हे लक्षात येतं आणि त्यामध्ये पदार्थांचा रंग, मांडणी, स्वरूप, त्याचं पोत अतिशय उत्तम सुरेख आहे. आणि जे बालक विविध भाज्या खात नाही त्या बालकांकरिता आपण विविध भाज्यांचा पिठामध्ये उपयोग करून उपमा, पराठे, थालीपीठ, पिझ्झा हे सुद्धा आपण खाद्यपदार्थ मुलांना देऊ शकतो की जेणेकरून त्या भाज्यामधून बालकांना योग्य प्रकारचे पोषक तत्व मिळतील. त्यामध्ये ताईंनी कमी वेळात बरेच पदार्थ शिकवलेला आहे. त्यामध्ये मिक्स पिठाचा उपमा, कटलेट, डोसा, पिझ्झा, नाचणी खसखसची खीर आणि मोदक तर उत्तमच. विविध प्रकारचे मोदक त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या सर्व खाद्यपदार्थामध्ये जे काही साहित्य उपयोग केलेला आहे पदार्थ बनविण्याकरिता, ज्या ज्या पिठांचा उपयोग केलेला आहे, ज्या ज्या डाळींचा उपयोग केलेला आहे, काही भाज्यांचा उपयोग केलेला आहे, ह्या संपूर्ण साहित्यांमधून आपल्याला पोषक तत्व हे मिळत आहे. तेव्हा मंगलाताईसाठी मी बोलते आहे कि दिए जलते हैं फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से आप जैसे लोग मिलते हैं. तेव्हा अशी व्यक्ती फार कमी मिळतं आणि आपल्याला इतकं काही सुंदर पाककलेचं ज्ञान त्यांनी आपल्याला देऊन गेलेले आहेत. मौलिक तुमची पाककला, पाककृती लागी जिवाडा. मौलिक तुमची पाककला, पाककृती लागी जिवाडा. बनवूया साऱ्या मैत्रिणी आजच्या पाककृतीचा स्वानंद निराळा, स्वानंद निराळा. मंगलाताई, ह्या सर्व खाद्यपदार्थामधून आपल्या शरीराला योग्य ते पोषक तत्व मिळत आहे आणि इतकं सुंदर खाद्यपदार्थ तुम्ही आम्हाला शिकवलेला आहे. आणि मला आशा आहे की सर्व माझ्या ज्येष्ठ भगिनी, माता भगिनीच नव्हे तर जे ज्येष्ठ बांधव सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा हे पदार्थ करून पाहायला काही हरकत नाही. कारण पुरुषांनी करायचं असतं, स्त्रियांनी करायचं असतं आणि त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया. आणि इथेच मी माझ्या 2 शब्दाला मी विराम देते आहे. मंगलाताईचे खूप खूप आभार. आणि मला इथे आभार मांडण्याची जी संधी दिली आहे तेव्हा मी सर्व ज्येष्ठांचे, ठवकर काकांचे, मते काकांचे, बांडेबुचे सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद विद्याताई, खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. 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 खूप सुंदर झालं ताई, खूप सुंदर. हो, खूप सुंदर. ओके. आज जे आपल्या पाककृती आपण ज्या सांगितल्या खरंच खूपच सुंदर आणि त्यामध्ये सगळं सहज जे साहित्य तुम्ही वापरलीत ती सगळी आपल्याला सहज म्हणजे असं बाहेरून ती मिळणार नाही ही वस्तू किंवा ह्याचं नाव काय हे आपल्याला काही कळत नाही असं काही नाही. ज्या घरात आपण दैनंदिन वापरात ज्या वस्तू आपण घेतो त्यामधूनच आपण इतके पौष्टिक आणि सगळे खनिज तत्व त्यामध्ये आणि आरोग्यासाठी खूपच चांगले अगदी हेल्दी अशा पाककृती आपण सांगितल्या. खरंच खूप छान. आणि बाहेरचे जर कोणी नाही आले भंडाऱ्याची मंडळी येऊन त्या जे काही पदार्थ तुम्ही केले त्यांच्या सगळ्यांना आज लक्ष्म्यांचं जेवण आहे त्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि गणेशजी सगळ्यांकडे बसलेले आहेत त्याच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
ठरवू. हं. ताईचे सून आहेत आणि दोघींचा सहभाग आहे. छान छान. माझी सून नाही, माझी लेक आहे ती. अंजलीताई बांते यांना आजच्या आपल्या मंगलताईंचा आभार मानण्यासाठी विनंती करतो. नमस्कार, हरिओम सर्वांना. अंजलीताई. ताई, मी फक्त एक आधी हरिओम. प्रश्न विचारते. मंगलाताई, आपण जो पिठाचा डोसा केला आहे, तर हो. आपण पीठ आधी रात्री भिजवून ठेवलाय का, की लगेच भिजवून वापरलाय? दोशाचं का? नाही नाही, हा, रात्री भिजत घातलेलं. रात्री भिजत हा. घातले. हो हो. आणि आता सकाळी मग केलाय. आणि पिझ्झा करता पण जे वापरलं आहे तेही ते भिजवून पण, ते ठेवलं पण. होतं ना? हो हो, ते पण. दह्यात, पण दही ताई, वगैरे दह्यात की घातली? नाही नाही, नुसतं असंच साधं मीठ घातलं नुसतं? आणि भिजवलं. दह्यात वगैरे नाही. ठीक आहे. दादासाहेब किचकुले योग वर्गातील सर्व साधकांना आणि तसंच आज आपल्याला ज्या पाहुण्या म्हणून ताई ज्या लाभलेल्या आहेत, तर त्यांचे आज या योग वर्गात खूप छान स्वागत झाले. आणि आपल्या योग वर्गाची ही एक विशेषता आहे की आपल्या योग वर्गाला एकदा कोणी जर जुळलं तर तो नेहमीसाठी या कुटुंबात इथेच राहील. तर ताईंकडून पण ही अपेक्षा आता मानेदादांनी दाखवली आहे की तुम्ही एक एक रेसिपी, त्याचे प्रकार घेऊन नेहमी नेहमी या योग वर्गात आपण याल ही अपेक्षा करते. आणि ताई, जेव्हा आता मध्ये आपला पोषण आहारचा हा महिना सुरू आहे, तर आपण खूप साऱ्या पोषण आहाराबद्दलची जी माहिती आपल्याला मानेताई आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थिनी, सगळ्या मॅडम लोकांकडून आपल्याला मिळाली. आणि मंगलाताई बद्दल सांगायचं झालं तर ताई इतक्या वर्षापासूनच्या म्हणजे उत्तम शेफ आहेत, कवयित्री आहेत, लेखिका आहेत, एक समाजसेविका आहेत. आणि ताईंच्या सहवासात आम्ही इतक्या वर्षापासून राहतो, तर पौष्टिकतेचं जे मूल्य आहे ते ताईंकडून आम्ही शिकलेलो आहोत. ताईंकडे जेव्हाही कधी आपण गेलो तर त्यांना नवीन नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपी खायला मिळाल्या. आणि आता पण जेव्हा पण आपण कधी गेलो ताईंकडे इनोव्हेटिव्ह काहीतरी असतंच. ही आजही ताईंची या. एक खास आजही या. आणि हो. आणि ताईंचं आणखी एक विशेष की आपल्याला जेव्हा पण म्हणजे एक सांगायचं वाटतं या योग वर्गात की आपण किती पण आपल्याला जेव्हा माहिती असते, पण जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तर त्यापासून नवीन काहीतरी लगेच बनवायचं. तर ही युक्ती ताईंमध्ये सगळ्यांमध्ये आहे, पण ताईंकडून एक गुण हा शिकण्यासारखा आहे. त्या दिवशी आपल्याला वनस्पतीजन्य दुधाची जी माहिती सांगितली, ताईंना पण पोषक तत्वांचं सर्व, ताई गोल्ड मेडलिस्ट आहेत होम सायन्स मध्ये, त्यांना पण ही सोयाबीन आहे, नाचणीचे विविध प्रकार आहे, हे आम्ही ताईंकडून आधीपासून शिकत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत. पण तरी पण वनस्पतीजन्य दूध जी माहिती मिळाल्याबरोबर ताईंनी लगेच त्याच्यावर प्रोसेस करणं सुरू केलं. तर मी त्या दिवशीच ताई भेटल्या तर बोलल्या की मी दूध बनवून पाहिलेलं आहे आणि खूप छान वाटलं. मी म्हटलं मी पण बनवून पाहिलेलं आहे. तर असं आपल्याला किती पण येत असलं, पण जेव्हा आपण नवीन काही शिकतो तर त्यापासून काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी बनवायचं, करून पाहायचं, तेव्हा आपल्या ज्ञानात भर पडत असते. आणि ताईंकडून ह्या गोष्टी खरं शिकण्यासारख्या आहे. आम्हाला खूप छान अशा गुरु आणि मैत्रीण लाभलेल्या आहेत. ताईंसाठी 2 ओळी म्हणते. भाग्य योग वर्गाचे लाभल्या आम्हाला मंगलाताई सारख्या सुगरण. भाग्य योग वर्गाचे लाभले आम्हाला मंगलाताई सारख्या सुगरण. पौष्टिकता आणि सुदृढतेला भर देऊन करूया जीवनात आचरण. तर सर्वांनी आपण सर्वांनी या सगळ्या वस्तूंचं आपण करून पाहायचे आहे. आपल्याकडे मिक्स धान्याचे पीठ असतातच, त्यापासून किती छान लवकरात लवकर कोणी पाहुणे आले तर नेहमीचा उपमा पोहा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, इनोव्हेटिव्ह आणि पौष्टिकता. आणि तसंच पिझ्झा वगैरे जे बनवलेलं आहे ते खूप छान आणि टेस्ट पण खूप छान असते. आज ताईंनी कमी वेळात आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण वेळेचा त्यांनी खूप पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्यात त्यांना पूनम त्यांची जी सून आहे, मुलीसारखी आमची पण मैत्रीण, तिची पण आणि घरच्या सगळ्यांची जी साथ मिळाली आहे त्या सर्वांचे आणि मंगलाताईंचे पण खूप खूप आभार. आणि ताई आता एक एक रेसिपीचे प्रकार घेऊन परत योग वर्गाला आपल्याला लागतील अशी मी त्यांच्याकडनं आशा करते. आणि माझ्याकडून आणि योग वर्गाकडून पण ताईंचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे ताईंना प्रश्न पण भरपूर असतील, पण आता जरा गृहिणी थोड्या गणपतीमध्ये बिझी असल्यामुळे, पण ताईंनी बोराचा सॉस, परत सोयाबीनचा टोफू बनवलेला आहे.
तर खूप अशा इनोव्हेटिव्ह वस्तू ताईंकडे असतात ह्या नेहमी. आणि मिश्र जे पीठ बनवून ठेवलं त्याच्या ह्या वेगवेगळ्या रेसिपी, मोदक पासून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ताई बनवतात. म्हणजे खूप ताईंचं कौतुक. आणि खूप छान भाग्य आमचे की ताई आमच्या मैत्रीण आहेत आणि आपल्या योग वर्गाला आता नेहमी येतील. ताई आपले खूप खूप आभार. बिलकुल धन्यवाद. आणि यात एक सांगायचंय, आमच्या साहेबांची पण चांगली साथ मिळाली बरं का. हो. राके साहेबांचे आभार. हो हो, सगळ्यांचं नाव घेतलं. आणि परत एक सांगावंसं वाटतं की ताईंनी हे जे पौष्टिकतेवर भर दिलेला आहे, तर ताईंचे जे चिरंजीव होते पराग दादा, तर त्यांनी पण पौष्टिकतेवर भर देऊन आपल्या देशात जे एवढं कुपोषण आहे, तर कमी पैशात त्या कुपोषणवर त्यांनी लस बनवली. आणि कमी पैशात हा जो पौष्टिक आहार कसा त्या पोरांना देता येईल आणि त्यांचं वजन वाढवता येईल यावरच भर दिला. आणि तोच विषय अभ्यासासाठी घेतला. हे एक विशेष सांगण्यासारखं होतं. खूप छान ताई. थँक्यू. तांदळाच्या ऐवजी आपण भगर घेऊ शकतो उपवासाचं असलं तर. हो हो, उपवास नसला तरी पण भगर खाऊ शकतो, कारण भगर चांगलंच आहे ना. भगरचे डोसे चांगले होतात. भगरचे थालीपीठ ठीक आहे. आणि अशा बऱ्याच रेसिपी आहेत दादा की आपण हे मिक्स पीठ वापरून थालीपीठ बनवू शकतो, धिरडे बनवू शकतो. परत काय आपलं हे डोसे वगैरे तर झालेच आहे, पण पराठे बनवू शकतो, कटलेट्स तर बनवलेच, पॅटीस सुद्धा बनवू शकतो आपण. म्हणजे असे बरेच पदार्थ आपण बनवू शकतो मिक्स पिठापासून. शंकरपाळे बनवलेले आहे मी, खस्ते बनवलेले आहे, पण ते म्हणजे डीप फ्राय करावे लागतात म्हणून आपण दाखवले नाही आता. आणि डहाके साहेब नाही आले समोर, आता आम्हाला ते दर्शन द्या. साहेब नमस्कार. नाही दिसत नाही पुढे तुम्ही. पुढे या. हा, ताईच्या जवळ उभे राहा. हा, नमस्कार. हा, सर्व मंडळी भेटते. आमचे डहाके साहेब आहेत. नमस्कार. डहाके भाऊजी, आपले पण खूप खूप आभार. मला माहिती आहे की ताई जेव्हा एवढं सगळं करत आहे तर सगळ्यांची आपली साथ आहेच. सर्वांची साथ आहे म्हणूनच करू शकते अगं, नाही तर नसती हो, करू हो. शकले. नाही फक्त असं आहे. साथ म्हणून नाही, त्यांचा उत्साह, त्यांची जिद्द आणि मानसिकता पाहिजे असते कुठलेही करायला. आणि त्यात ते भरपूर म्हणजे त्या उत्सुक हे असतात आणि त्यांना विशेष लाभ मिळाला आमच्या सुनबाईचा. हो, खरं आहे.